हो यार, खूप मोठा प्रेक्षक वर्ग आहे जे फॅन्स म्हणजे क्रेझी फॅन्स आहेत त्याचे. गौरी खूप वेगळी आहे, म्हणजे संजूवर माझंही खूप प्रेम आहे, पण गौरी आणि संजूमध्ये खूप फरक आहे. माझ्या आयुष्यात अशी माणसं आहेत की ज्यांना जी खूप जवळची माणसं आहेत ना, ती खूप पटकन कौतुक नाही करत. हॅलो, मी अदिती. इट्स मज्जामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. तू भेटशी नव्याने ही मालिका लवकरच तुमच्या भेटीला येते आहे आणि याच मालिकेतली ग्लॅमरस अभिनेत्री शिवानी माझ्यासोबत आहे. कशी आहेस? मस्त. मला खूप आवडलं तू मला ग्लॅमरस म्हणालीस, कारण मला जेन्युनली पहिल्यांदा कोणीतरी ग्लॅमरस म्हटलं ना, तरी गोड गोंडस गुणी अभिनेत्री, म्हणजे गुणी म्हणतात त्यावेळेसही छान वाटतंच, पण ग्लॅमरस म्हटलंय त्यावेळेस पण मला खूप छान वाटतंय. त्याचा लूक खूप छान आहे. आणि कसं वाटतंय सुबोध भावे सरांसोबत काम करतेस? या आधीचं मी बऱ्याचदा ऐकलंय, कौतुक ऐकलंय किंवा फ्रेम दिलीस ते सगळंच, पण शिवानीला कसं वाटतं या सगळ्या बाबतीतच? खूप भारी वाटतंय, खूप मस्त वाटतंय. सुरुवातीला भीती, दडपण, आनंद हे सगळं झालंय. आता अशी सिच्युएशन आहे ना, की आता शूट सुरू होऊन काही दिवस झाले, त्याच्यामुळे हळूहळू काय म्हणतात, एक रिस्पॉन्सिबिलिटीची जाणीव व्हायला लागली, की आपण कोणाच्या समोर उभे राहतोय, आपल्याला कोणाच्या समोर काम करायचं आहे. आणि ना काय होतं माहिती आहे का, आता जसं जसं आम्ही प्रमोशनसाठी बाहेर फिरतोय, एरवी कसं असतं, आपण बसलेलो असतो आणि आपण समोर बघत असतो किंवा आपल्याला सोशल मीडियावरनं कळत असतं की हा यार, या माणसाचं एवढं मोठं फॅन फॉलोइंग आणि या माणसावर इतकी लोक प्रेम करतात, त्यांचा एवढा मोठा ऑडियन्स आहे. पण आता प्रमोशन दरम्यान मी त्यांच्यासोबत फिरते तर मला ते आणखीन जाणवते की हो यार, खूप मोठा प्रेक्षक वर्ग आहे जे फॅन्स म्हणजे क्रेझी फॅन्स आहेत त्याचे. आणि त्यांना कुठेतरी नकळतपणे आपल्याकडनं पण अपेक्षा वाटायला लागते की वाव यार, शिवानी तू यांच्यासोबत काम करतेस यार. सो ती रिस्पॉन्सिबिलिटी जाणवायला लागते की हा यार, खरंच आपण या व्यक्तीबरोबर काम करतोय, त्याच्यामुळे आपल्याला छानच करायचंय. आता शूट वगैरे सुरू झालंय, प्रमोशनच्या निमित्ताने एकत्र तुम्ही असता. सरांसमोर कधी शांत राहिली आहेस किंवा की नेहमीसारखी जशी शिवानी आहे तशी त्यांच्यासोबत समोर आहे? नाही, सुरुवातीचा काही काळ खूप शांत राहिली आहे, खूप शांत राहिली आहे. म्हणजे नाही, पेशन्स लेवल असं नाही, पण तसंही ततोपप होत होतं. म्हणजे सेटवर सुद्धा, आणि कितीही प्रयत्न केला, कितीही तयारी केली, तरी सुरुवातीला ततोपप झालंय माझं पण नंतर नंतर त्यांनी खरंच खूप जास्त छान कम्फर्ट झोन क्रिएट केला आणि त्यांनी ना माझ्याशी गप्पा मारायला सुरुवात केली. आणि खूप खूप कधी कधी असं होतं ना, की तुम्ही अशा माणसांसोबत जेव्हा गप्पा मारत आहेस, आपल्याला रिअलाईज होतं बघ की यार, आपण तर म्हणजे काहीच नाही केलं यार, आपल्याला म्हणजे खूप शिकायचंय. हां, तेवढं पोलाइटली बरं ते मलाच असं नाही, पण सेटवरच्या कुठल्याही माणसाला किंवा आम्ही कुठल्याही माणसाला ते इतकं प्रेमाने ट्रीट करतात, इतकी काळजी घेतात समोरच्या माणसाची. त्याच्यामुळे ती एक गोष्ट त्यांच्याकडनं खूप शिकण्यासारखी आहे, की कोणीही असू दे, ते पहिले विचारतील कसं आहेस, कशी आहेस, बरी आहे ना, व्यवस्थित आहे ना, हे असं ना, ते तसं ना. त्याच्यामुळे तो एक कम्फर्ट झोन क्रिएट होतो आणि आय थिंक आता ते हळूहळू सीनवर पण दिसायला लागले किंवा परिणाम त्याचे होणार आहेत हळूहळू तसेही. बरं, या मालिकेत तू गौरी ही भूमिका साकारतीये. संजू आमच्या मनात आहे अजूनही. सिंधुताई आहेत, पण संजू आम्हाला अजूनही ती आपली वाटते. पण कुठेतरी संजू आणि गौरी सिमिलर आहेत किंवा तशाच आहेत असं वाटतंय रापचिक या टाईपमध्ये? नाही, नाही. गौरी कशी? गौरी समंजस आहे खूप जास्त. गौरी शांत आहे, गौरीला परिस्थितीची जाणीव आहे, धडपडी आहे गौरी, की तिच्या आईवडिलांची रिस्पॉन्सिबिलिटी तिच्यावर आहे, तिला शिकण्याची खूप इच्छा आहे. त्याच्यामुळे ती एक सतत तिचे कष्ट चालू आहेत, की मला हे करायचं आहे, मला ते करायचं, पण मला माझं शिक्षण पूर्ण करायचं आहे, मला माझं काम करायचं आहे, मला माझ्या आईवडिलांना चांगले दिवस दाखवायचे आहेत, मला खूप मोठं व्हायचं आहे. तर त्याच्यासाठी ती धडपड करणारी मुलगी आहे. आणि गौरी खूप वेगळी आहे, म्हणजे संजूवर माझंही खूप प्रेम आहे, पण गौरी आणि संजूमध्ये खूप फरक आहे. आत्ता आपण भेटलोय म्हणून संजूची मला ती वाली एक ॲक्शन माहिती आहे? मला ती एकदा छोटीशी झलक मला त्याची हवी आहे संजूची. नाही, आता नाही, आता मी गौरी म्हणूनच भेटणार आहे. पण कधीतरी आम्हाला संजूची ती ॲक्शन, ती मोमेंट हवी आहे, कारण की अजूनही आम्ही संजूला तितकंच मिस करतोय आणि तेवढंच प्रेम करतोय. बरं, जेव्हा मालिका तुला मिळाली, सगळ्यात आधी कोणाला सांगितलं आणि अंबरला कधी सांगितलं? नाही, पहिले घरी सांगितलं मी. आय थिंक पहिला फोन मी माझ्या वडिलांना केला होता, दुसरा फोन मी अंबरला केला होता की असं असं आहे, आणि दोघांची सेम रिॲक्शन होती. माझ्या वडिलांना थोडं टेन्शन आलं होतं, कारण त्यांना झालं सुबोध भावे, बरं तुला जमेल ना, तू करशील ना,
वगैरे वगैरे. सो त्यांना ही खात्री आहे, त्यांना हा विश्वास आहे की मला जमेल, पण त्यांनाही ते टेन्शन आलं की यार ही मुलगी प्रेशर घेऊन दडपणाखाली नको यायला, तिने ते खुलून काम केलं पाहिजे वगैरे. आणि अंबरचं असं झालेलं, अगं म्हणजे वेडी आहे का, करणारच आहेस तू ऑफकोर्स, म्हणजे ह्याच्यात प्रश्न असूच शकत नाही कुठलाच. करायचंय काम किंवा टेन्शन नको घेऊ, जमणार आहे तुला आणि खूप शिकायला मिळणार आहे शिवानी, डोळे झाकून काम कर, हा एक विश्वास त्यांनी दिला होता. तर आता AI तंत्रज्ञानाचा वापर होतोय. तू भेटशी नव्याने टायटल खूप छान आहे आणि युनिक आहे आणि ते वाक्यच इतकं छान आहे ना, तू भेटशी नव्याने, सुंदर वाटतंय. तर असा कोणता आयुष्यातला प्रसंग आहे की तो नव्याने जगायला तुला आवडेल, किंवा एखाद तो दिवस असा कोणता तरी आहे प्रसंग की तो क्षण मला पुन्हा जगायला आवडेल? एंगेजमेंटचा क्षण पण असू शकतो. नाही, माझ्यासाठी एक वेगळा क्षण आहे हा. म्हणजे तो क्षण ऑफकोर्स मला जगायला आवडेल, पण मी एक डिरेक्टर आहेत विनोद लवेकर म्हणून, ऑफकोर्स आपल्याला सगळ्यांना माहितीच आहेत, माझ्या पहिल्या शोचे डिरेक्टर आहेत ते. आणि माझं प्रचंड प्रेम आहे त्या माणसावर, प्रचंड. आणि मला ज्यावेळेस मटा सन्मान मिळालं यावर्षी, तर मटा सन्मान नंतर 1-2 दिवसांनंतर मला त्याचा फोन आला होता, विनोद दादाचा. आणि त्यांनी खूप भरभरून कौतुक केलं होतं की काय आहे ना, माझ्या आयुष्यात अशी माणसं आहेत की ज्यांना, जी खूप जवळची माणसं आहेत ना, ती खूप पटकन कौतुक नाही करत. ती ना हळूहळू, किंवा कौतुक केलं तरी तुमच्या तोंडावर नाही करत, कारण त्यांना कुठेतरी भीती असते की यार जरा हवेत नको जायला वगैरे, ते तुमचं नंतर कौतुक करतात. विनोद दादा माझ्यासाठी तसं आहे. आणि विनोद दादानी मला तेव्हा फोन करून सांगितलं होतं की शिवानी, तू खूप छान काम केलंस बाळा या मालिकेमध्ये, आणि तू खूप असं केलंस, तू हे केलंस, तू ते केलंस, असं त्यांनी खूप खूप कौतुक केलं. सो तो क्षण मला परत जगायला खूप आवडेल. थँक्यू सो मच आणि तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.